उत्तर मध्य मुंबईच्या लोकसभेच्या उमेदवार महायुती आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। वांद्रा परिसरामध्ये तुम्ही बघू शकताय काँग्रेसच्या नेत्यांची, काँग्रेस महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मैडम, आज वर्षा गायकवाड अपना उम्मीदवारी अर्ज दाखल कर रही है, क्या कहोगे? मैं आपसे यही कहना चाहती हूँ कि आज का जल्लोष आप देखेंगे, इंडिया आघाड़ी और महाविकास आघाड़ी के सब कार्यकर्ता, नेता सब यहाँ पर इकट्ठा हुए हैं और जिस तरह का जोश आज है उससे देख के लगता है कि हम ऑलरेडी यहाँ पे जीत चुके हैं। बीजेपी ने 400 पार का नारा दिया है, फिर भी प्राइम मिनिस्टर महाराष्ट्र में बार बार सभा ले रहे, क्या लगता है आपको? देखिए, अगर उनको इतना कॉन्फिडेंट है, वो 400 पार का नारा उन्होंने दिया है, तो हमारा भी एक नारा है कि आपकी बार तड़ी पार। तो अगर उनको इतना कॉन्फिडेंस है तो बार बार नरेंद्र मोदी इतनी सभाएं लगातार, आज भी उनकी 3 सभाएं हैं, अगर इतना उनमें कॉन्फिडेंस है तो इतनी सभाएं लेने का क्या मतलब है? इससे साफ पता चलता है कि वो लोग डरे हुए हैं और उनको पता चल गया है कि महाराष्ट्र में वो तड़ी पार होने जा रहे हैं और बाकी जगह भी पूरे भारत में उनकी सीटें 200 से नीचे जाने वाले। बीजेपी ने उज्ज्वल निकम को यहाँ से उम्मीदवारी दी है, क्या लगता है उनके बारे में? देखिए, उज्ज्वल निगम जी एक वकील हैं और कार्यकर्ता, वो भाजपा में या कोई भी पॉलिटिकल पार्टी में कभी एक्टिव नहीं रहे। भाजपा ने ये पैराशूट से जो उनका कैंडिडेट दिया है, इससे पता, और यहाँ के उनके स्थानिक नेता जिन्होंने मना कर दिया लड़ने से, इससे पता चलता है कि वो ये सीट हारने वाले हैं। इसलिए उनको कोई कैंडिडेट नहीं मिल रहा था तो उनको पैराशूट से कैंडिडेट को यहाँ लाना पड़ा। क्या मुद्दे लेके आप मतदारों के पास जाओगे? किस तरह की पॉलिसी आपकी रहेगी, क्या लाइन रहेगी प्रचार की? देखिए, हमारा मुद्दा है न्याय। जो राहुल गांधी जी ने पहले भारत जोड़ो यात्रा की और अभी वापस से उन्होंने भारत जोड़ो न्याय यात्रा जो की है, उसमें मुद्दा हमारा है न्याय, चाहे वो महिलाओं के लिए, किसानों के लिए, युवा के लिए, कामगारों के लिए और जाति जनगणना कि जिसका जितनी आबादी उतना हक। तो ये मुद्दे हैं। महंगाई का मुद्दा, हम लोग मुद्दे लेके जा रहे हैं और इनका मुद्दा है मांस, मछली, मटन, ये मंगलसूत्र सब। से आप देखिए तो आज नरेंद्र मोदी के पास कोई मुद्दा नहीं है, तो ऐसे बकवास मुद्दों को और हिंदू मुस्लिम को लेके, पाकिस्तान को लेके वो वापस वही जगह पे आ गए हैं जहाँ से उन्होंने शुरुआत की थी। बीजेपी बोल रहे हैं हमने राम मंदिर बनाया, रोड बनाए, रास्ते बनाए, क्या आपके मुद्दे उनके सामने चलेंगे? देखिए, उनके हिसाब से तो भारत 2014 में ही आया है, उसका जन्म 2014 में है। उसके पहले ना यहाँ रास्ते थे, ना यहाँ पे कोई कॉलेजेस थे, ना मेडिकल कुछ फैसिलिटीज थी। 2014 के बाद, जैसे उनके अंधभक्ति बोलते हैं, असली आज़ादी 2014 के बाद मिली है, तो ऐसे लोगों को जवाब देके लोग हंसते हैं उनके ऊपर। आज उत्तर मध्य मुंबईमधून आमच्या वर्षाताई गायकवाड या फॉर्म भरायला जातच आहेत। तुम्ही त्यांचं वातावरण बघत आहात की त्यांच्या फेवरमध्ये किती वातावरण आहे आणि महिलांच्यासाठी त्या नेहमीच तत्पर राहिलेल्या आहेत, महिलांसाठी त्यांनी नेहमी कामे केलेली आहेत। तर आमची हीच अपेक्षा असणार की महिलांना त्यांनी प्रत्येक ठिकाणी पुढे येऊन त्यांच्यासाठी त्यांनी कामे करावीत आणि त्या करणारसुद्धा। त्याच्यामुळे आहे, अपेक्षा आहे आणि त्या आम्ही एवढंच आहे की त्या अपेक्षा त्या पूर्णसुद्धा करतील। वर्षा गायकवाड यांना पक्षाने उमेदवारी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्याला आणि उत्तर मध्य मुंबईमधली जी जनता आहे यांना म्हणजे खूप आनंद झालेला आहे आणि वर्षाताई गायकवाड यांच्यासारखा उमेदवार आम्हाला मिळाला आहे आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, आमचं भाग्य आहे। आणि वर्षाताई जर निवडून आली तर त्या उत्तर मध्य मुंबई या जिल्ह्याचा पूर्ण विकास होईल आणि त्यांनी अगोदर विकासाचे सगळे कामं या धारावी कॅन्टीन त्यांनी बनवलेलं आहे। धारावीमध्ये त्यांचं पूर्ण नाव आहे आणि धारावी करोनाच्या काळामध्ये धारावीमध्ये आपल्याला म्हणजे माणसं म्हणजे बाहेर पण निघायची म्हणजे आपल्याला हे नव्हती, तरी पण वर्षाताईंनी रस्त्यावर उतरून जनतेचं काम केलं आहे आणि जनतेला त्यांनी सहकार्य केलं आहे। तर वर्षाताई पक्षाने जी उमेदवारी दिलेली, ही उमेदवारी दिली ते पक्षाचं सार्थक झालेलं आहे आणि वर्षाताई 1 ते 1.5 लाख मतांनी विजय होणार है, निश्चित है। बहुत खुशी हो रही है और इसलिए मैं यहाँ हूँ, वर्षा जी को सपोर्ट कर रही हूँ इस उम्मीदवारी के लिए। और मुझे एक्चुअली अच्छा लग रहा है कि उन्हें ये उम्मीदवारी मिली है कि वो बहुत काबिल हैं और ये कॉन्स्टिट्यूंसी बहुत अच्छी तरह से संभालेंगी। एंड मुझे पूरा यकीन है कि ये एक अच्छी लड़ाई होगी और इसमें महाविकास आघाड़ी जीत कर आएगी। देखिए, वो हर इलेक्शन में वो उतार चढ़ाव होता ही है, कुछ लोग नाराज़ होते हैं, कुछ लोग होते हैं, लेकिन हर
कोई नाराज़ भी जो होता है वो आई थिंक उनके जहन में एक ही बात होती है कि हमें ये इलेक्शन जीतना है। हम पॉलिटिक्स में क्यों आए हैं, हम इलेक्शन क्यों लड़ना चाहते हैं, क्योंकि हम चाहते हैं कि हमें ये इन मुद्दों पर काम करना है। तो कोई भी जो हो उम्मीदवार, आई थिंक हम सबको एक साथ मिलकर उस उम्मीदवारी को सपोर्ट करना चाहिए। जी, उसमें मैं कमेंट बिल्कुल नहीं करना चाह रही हूँ। मैं अपने स्ट्रेंथ्स के बारे में बात करूँगी, अपने उम्मीदवार के बारे में बात करूँगी। महाविकास आघाडीच्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे। तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे कार्यकर्त्यांचा उत्साह। मग ते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, आम आदमी पार्टीचे आहेत, AIDMKचे सगळे जे इंडिया अलायन्स आघाडीचे घटक पक्ष जे आहेत त्याचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहाने आलेले आहेत। तुम्ही बघा, प्रत्यक्ष माझी विनंती आहे तुम्ही दाखवा की कार्यकर्त्यांमध्ये तो उत्साह दिसतोय, तो उत्साह सांगतोय की येणाऱ्या 4 तारखेला जी मतमोजणी होणार आहे त्या मतमोजणीचा निकाल काय लागणार। बघा, उज्ज्वल निकम हे एक चांगले वकील आहेत, त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे, आनंदाची गोष्ट आहे। परंतु या भागातून निवडून येणारा जो खासदार आहे तो खासदार सर्वसामान्य लोकांना उपलब्ध झाला पाहिजे, त्यांना भेटला पाहिजे। आणि वर्षाताई गेले 4 टर्म धारावीमध्ये आमदार आहेत, त्यांनी महिला व बाल विकास कल्याण मंत्री म्हणून काम केलं आहे, शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि ते सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे उमेदवार आहे। गेले 4 दिवस त्यांनी ती उमेदवारी जाहीर झाल्यापासून तो प्रचाराचा झंझावात चालू केलेला आहे। तो झंझावात बघता आणि त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व स्वभाव बघता या भागातील जनतेने ठरवलेलं आहे की आम्ही काही आरोपी नाही आहोत, त्यामुळे आम्हाला कुठल्याही वकिलाची गरज नाही, आम्हाला सर्वसामान्य लोकांची कामं करणारा, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा असा उमेदवार पाहिजे। आणि तो उमेदवार महाविकास आघाडीने वर्षाताईंच्या रूपाने दिलेला आहे आणि आम्हाला एक खात्री आहे की 400% वर्षाताई या उत्तर मध्य मुंबईतून खासदार म्हणून निवडून येतील। आज या ठिकाणी इंडिया अलायन्सचे सगळे म्हणजे सर्व पक्षीय लोक वर्षाताई गायकवाड यांच्या म्हणजे खासदारकीच्या उमेदवाराच्या नामांकनासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। मी इथलं वातावरण बघून आपल्याला सांगू इच्छितो आणि आपणही बघितलं असेल की लोकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा उत्साह आहे। उत्तर मध्य मुंबईमधून या लोकसभेमधून वर्षाताई गायकवाड यांना बहुमताने आम्ही निवडून आणू। या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त मतदान करून त्यांना आम्ही म्हणजे मुंबई शहरामध्ये सगळ्यात जास्त मतदानाने त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा असेल आणि ते आम्ही निवडून आणू। वर्षाताई गायकवाड़ को मैं बहुत बहुत मुबारकबाद देना चाहता हूं और आज जो है फॉर्म नॉमिनेशन करने जा रहे हैं और इंशाल्लाह 4 तारीख को इनकी जीत के लिए भी हम लोग इनको बधाई एडवांस दे सकते हैं। बीजेपी का प्राइम मिनिस्टर का जो बोलना है 400 पार, मैं मानता हूं कि मोदी साहब हमेशा झूठ बोलते हैं लेकिन ये बात सही है। इस मर्तबा 400 पार सबसे बड़ी इनकी हार, ये 400 पे हार रहे हैं और ये पार हो जाएंगे इंशाल्लाह। क्या माहौल लग रहा है? नहीं, माहौल तो देखिए गरीब जनता इलेक्शन लड़ रही है, ये दूसरे को सूट बूट की सरकार बोलते हैं लेकिन ये खुद जो है चंदा दो और धंधा लेने का काम कर रहे हैं। आज जो हालात हो चुके हैं देश के, हम लोग 200 लाख करोड़ के बाहर हम लोग पार हो चुके हैं, कर्जदार हो चुके हैं हम लोग। तो अब ये जो लड़ाई है ये जनता खुद लड़ रही है। कैंडिडेट तो एक नाम के लिए है लेकिन सारे देश में सब लोग मिल के लड़ रहे हैं और इस टाइम पे मोदी जी जो है जो 72-73 साल के हो गए हैं, हमारा भी फ़र्ज़ बनता है कि वो हमारे भारतीय भाई हैं तो उनको आराम करने के लिए अभी भेजने वाली है जनता। अतिशय चांगला उमेदवार आम्हाला मिळालेला आहे। या भागातले प्रश्न अनेक आहेत, त्यांनी धारावीमध्ये काम केलेलं आहे, त्यांना अनुभव आहे। त्यांचे पिताजी गायकवाड साहेब एकनाथ गायकवाडजी आमचे मित्र होते आणि आमचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आणि ह्या भागातून त्या 100% निवडून येतील। त्यांच्या समोर चांगला मजबूत उमेदवारही नाही आहे आणि त्या जास्तीत जास्त मताने 3-3.5-4 लाखाच्या मताने निवडून येतील याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका नाही। भाजपने 400 पारचा नारा दिलेला आहे, भाजपने 400 पारचा नारा दिलाय तरी महाराष्ट्रामध्ये पंतप्रधानांना सातत्याने सभा घ्याव्या लागतात, काय कारण आहे? 200च्या पलीकडे जाऊ दे, त्यांना तितके पण जाणार नाहीत। मी तुम्हाला सांगतो 400
पारचा नारा त्यांना या देशाची घटना बदलण्यासाठी होता, पण ते अठूस झालेला आहे. आता उलटं बोलायला लागले. प्रधानमंत्री म्हणतात कांग्रेस कैसी बदलती है संविधान मैं देखता हूँ. अरे कांग्रेस बदलने का सवाल नहीं, संविधान कांग्रेस ने बनाया बाबा साहब को लेके. आप उस वक्त भी विरोध में थे, आज भी विरोध में हैं. सब यहाँ पे आप देख रहे माहौल के हिसाब से सब लोग बहुत खुश है. मैं ज्योति वाघ अनऑर्गेनाइज वर्कर्स में वाइस प्रेसिडेंट हूँ. मुंबई कांग्रेस में वर्षाताई के साथ हूँ. वर्षाताई का काम और नाम की वजह से आज लोग यहाँ पे इकट्ठे हैं और विजय घोषित किया गया है. मतलब अगर दिल से अंदर से ही पता चलता है कि कितने लोग उन्हें सपोर्ट कर रहे हैं, सामने उनके साथ खड़े हुए हैं. एकूणच शरदचंद्रजी पवार साहेब, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी, उद्धव ठाकरे साहेब, जयंत पाटील साहेब या सर्वांचा आशीर्वादाने वर्षा गायकवाड 100% जिंकून येणार आहेत. उत्तर मध्य जिल्ह्याचा खासदार आजच आम्ही त्यांना जिंकलं असं जाहीर करतो. ज्या पद्धतीने आज इथं लोकांचा उत्साह आहे, काल कुर्ला विधानसभेमध्ये त्यांचा सत्कार समारंभ आम्ही घेतला होता. अतिशय लोक उत्साहात आणि अतिशय प्रेमाने त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहेत. ज्या मोदी सरकारने ह्या 10 वर्षात लोकांना जे पीडित आणि अपंग बनवलं आहे त्याचा शोध घेण्यासाठी आज जनता तयार आहे आणि जनता त्यांना न्याय देऊन मतांच्या त्यांच्या हक्काचा न्याय देऊन त्यांना पाडून वर्षा गायकवाड यांना 100% विजय करेल. आज हमारी नेता वर्षा गायकवाड़ जी अपना नामांकन पत्र दाखिल करने जा रही है. हमें पूरा विश्वास है वो भारी मतों से यहाँ और नॉर्थ सेंट्रल की जनता उनको भारी विजय दिलाएगी. देश की हालत, देश का संविधान खतरे में है. देश की आर्थिक व्यवस्था पूरी चरमरा चुकी है. चाहे वो महंगाई हो, बेरोजगारी चरम सीमा पे है. देश का युवा परेशान है, किसान परेशान है, मजदूर परेशान है. गरीब जनता, देश की शोषित वंचित जनता के लिए हमारे नेता राहुल गांधी लगातार लड़ रहे हैं और हमें पूरा विश्वास है यहाँ की जनता इन मुद्दों को देखकर वर्षाताई को भारी मतों से जिताएगी. ये वो एक बहुत अच्छी महिला है. शी हैज बीन एन एक्स एजुकेशन मिनिस्टर. ऐसी महिला की हमको बहुत ज़रूरत है. एजुकेटेड लोग अगर इस फील्ड में आएंगे तो हिंदुस्तान की तरक्की भी होना ज़रूरी है. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वांद्रा जो परिसर आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, त्या ठिकाणी आज वर्षा गायकवाड यांचं मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. आणि परंतु या उत्तर मध्य मुंबईमधला खरा विजय कोण होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मी गुणवंत दांगड, DRN न्यूज, मुंबई.